विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्त राहून चालणार नाही। पालिका निवडणुकांकरता भाजपचे संघ, भाजप आणि संघ आपण म्हणूया हे दक्ष आहेत। विधानसभा जिंकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे असं आता सांगण्यात येत आहे। संघ परिवाराच्या संघटनांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे। पालिका निवडणुकांसाठी भाजप आणि संघ दक्ष आहे। भाजप ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आता पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता देखील भाजपनं रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत भाजप हा नंबर 1 चा पक्ष ठरलाय, मोठा भाऊ ठरलेला आहे। घवघवीत यश भाजपला मिळालेलं आहे। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत, त्यामुळे त्याही मोर्चे बांधणीला सुरुवात करण्याचं आता सांगण्यात येत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काल परवा सुद्धा आपण याच मुद्द्यावर चर्चा करत होतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आता भाजपनं मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे। निश्चितच लागवी ज्या प्रकारे भाजप सातत्याने एका पाठोपाठ एक निवडणुका जिंकत चाललेला आहे आणि याच विजयामध्ये कुठेतरी हुरळून जाऊ नका असा आता थेट संदेश आहे तो भाजपच्या वरिष्ठांकडून आणि संघ पातळीवरून देण्यात आलेला आहे। आणि इतकंच नव्हे तर 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत पुन्हा एकदा भाजपकडून आता नव्याने सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठक घेण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। एकंदरीतच पाहता पुढील काळामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्यामध्ये विशेष करून मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या मोठ्या महापालिका असतील त्या जिंकायच्या असतील तर आतापासूनच कामाला लागावं लागेल। आणि त्या दृष्टीने संघ असेल किंवा संघाची संलग्नित ज्या संस्था आहेत त्या सर्व भाजपच्या मदतीला आता उतरताना पाहायला मिळतील। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।